नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात स्ट्रेंजर या इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय असतो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्ट्रेंजरचा अर्थ, त्याचे उदाहरण, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. तर आता आपण सगळ्यात पहिले अर्थ बघूयात. मी घराच्या बाहेर पडलो आणि आपल्याला एक अनोळखी व्यक्ती दिसली, तर त्या व्यक्तीलाच आपण इंग्रजीमध्ये स्ट्रेंजर असे म्हणतो. तर स्ट्रेंजर हे एक नाऊन आहे. स्ट्रेंजर या शब्दाला मराठीमध्ये आपण अनोळखी, अपरिचित किंवा परका असेही म्हणू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघूयात स्ट्रेंजर या शब्दाचे वाक्यामध्ये कसे उपयोग केले जाते. तर पहिलं एक्झाम्पल आहे, व्हाईल वॉकिंग होम ॲट नाईट आय सॉ अ स्ट्रेंजर वॉकिंग बिहाइंड मी. म्हणजेच काय, रात्री घरी परत येत असताना एकटा अनोळखी व्यक्ती माझ्या मागे चालत आहे हे मी पाहिली. तर सेकंड उदाहरण आहे, ॲट द बस स्टॉप स्ट्रेंजर पिक अप माय बुक अँड स्टार्टेड रीडिंग इट. बस थांबल्यावर एक अनोळखी व्यक्तीने आपले पुस्तक घेतले आणि वाचायला सुरुवात केली. तर आता आपण थर्ड उदाहरण बघूयात. इन अ फॉरेन लँड एव्हरीवन सीम्स स्ट्रेंज बट ईच पर्सन ऑफर समथिंग न्यू टू लर्न. म्हणजेच परदेशात प्रत्येक व्यक्ती अनोळखी वाटते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण बघूयात सिनोनिम्स काय असतात स्ट्रेंजरचे, आणि त्याचे उदाहरण सुद्धा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाक्य समजायला सोपे जाईल आणि जास्त इंग्रजी वाक्य तुम्ही शिकाल वेगवेगळ्या वर्डचे. जसं की पहिला सिनोनिम्स आहे स्ट्रेंजचा आउटसाइडर. तर आउटसाइडर म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल बघूयात आपण, ही इज ॲन आउटसाइडर टू द फुटबॉल टीम. म्हणजेच काय की हा शब्द एक विशिष्ट गटात किंवा समुदायात नसलेल्या व्यक्तीचा संदर्भ देतो. तर आपण सेकंड उदाहरण बघूयात, अनफॅमिलियर. ही व्यक्ती तुम्हाला ओळखीचीही नाही किंवा तुम्ही तिला भेटलेला नाही. उदाहरणार्थ, मी या परिसरात अपरिचित आहे, म्हणजे आय एम अनफॅमिलियर विथ धिस एरिया. थर्ड एक्झाम्पल आहे अननोन. फोर्थ एक्झाम्पल आहे फॉरेनर. तर तसंच मी इथे इंग्रजी आणि मराठीमध्ये सेंटेन्स बनवलेले आहेत त्या वर्डचा उपयोग करून. तर तुम्ही इथं बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण अँटोनिम्स बघूयात. तर स्ट्रेंजर या शब्दाचे अँटोनिम्स आहे ॲक्वेटन्स, फ्रेंड, नोन, इनसाइडर. म्हणजे जसं की स्ट्रेंजरचा आपल्याला अर्थ माहिती आहे की अपरिचित, तसंच त्याचा विरुद्धार्थी असतो फ्रेंड, जसं नोन पर्सन आहे, किंवा एक इनसाइडर म्हणजे की आपण त्या व्यक्तीला ओळखतो. स्ट्रेंजर म्हणजे अपरिचित, आणि त्याचा अँटोनिम्स आपण असं समजू शकतो की परिचित आहे, म्हणजे हा ओळखीचा आहे. जसं फ्रेंड, नोन, इनसाइडर असे. तर मित्रांनो, मी आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.